ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आमदार ते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री अशा प्रकारे अनेक पद भूषवलेले असे हे जमिनी स्तरापासून उठलेले राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले धडाडी व्यक्तिमत्व म्हणजे नाना जयराम पंचबुधे। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। जनसेवेत 35 ते 40 वर्षापासून कार्यरत असलेले लोकसभा 2019 निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पिरिपा खोरिपाचे अधिकृत उमेदवार नाना जयराम पंचबुधे हे जनतेला नवीन नाहीत। 40 वर्षापासून जनतेची सेवा करीत असताना लोकांसोबत बनलेले मधुर संबंध व त्यांची जनतेचे काम करण्याची धडाडी बघता नाना जयराम पंचबुधे यांच्या घडी या चिन्हावर विजय निश्चित आहे। असे हे धडाडीचे व्यक्तिमत्व असलेले नाना जयराम पंचबुधे यांनी आज आपला प्रचार दौरा गोंदिया जिल्ह्याकडे वळवला। गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत नाना पंचबुधेंनी प्रचाराची रणधुमाडी लावली। तसेच नानांच्या पाठीशी खंबीर उभे असलेले भंडारा जिल्ह्याचे महाराष्ट्र व भारतात प्रसिद्ध असलेले कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले भंडारा व गोंदियाचे लाडके नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा नानासोबत खांद्याला खांदा मिळवून दिवसभर नानांचा प्रचार केला। नाना पंचबुधेंना निवडून देणे म्हणजे प्रफुल्ल पटेलचे हात बळकट करणे, या जिल्ह्याच्या विकासाला मोठी वाटचाल देणे। नानांच्या पाठीवर प्रफुल्ल पटेलचा हात आहे आणि जनतेचा विश्वास आहे, त्यामुळे नानांचा विजय निश्चित आहे। म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व जनतेंनी नाना जयराम पंचबुधे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा। नाना पंचबुधे यांच्या प्रफुल्ल पटेल सोबत प्रचार दौरा हा सकाळी 8 वाजेपासून आरंभ झाला। या प्रचार दौऱ्यात सर्वप्रथम गोरेगाव तालुक्यातील कालीहाटीला भेट दिली। येथील प्रचारात नानांनी लोकांसमोर या जिल्ह्यातील विकासाची रूपरेखा मांडली। त्यानंतर त्यांनी चोपा या गावाला भेट दिली। चोपा येथे प्रचारात नानांनी धडाकेबाज भाषण देत लोकांची मने जिंकून घेतली। येथून पुढे ते मुंडीपारला निघाले। मुंडीपारमध्ये नानांची भव्य सभा झाली। पुढे बोट येथील प्रचार सभेत नानांनी लोकांसमोर आपल्या भावी योजना मांडल्या। अशा प्रकारे नानांनी प्रचाराची रणधुमाडी लावली। तेथून ते कौलेवाड्याला निघाले। कौलेवाड्यात नाना पंचबुधे व प्रफुल्ल पटेल यांची भाषणे लोकांनी गंभीरपणे ऐकली। पुढे खमारी बाजार येथे भव्य प्रचार सभा झाली। त्यात नाना पंचबुधे व प्रफुल्ल पटेलचे भव्य स्वागत लोकांनी केले व त्यांचा विजय जल्लोष केला। तेथून नाना व प्रफुल्लभाई पटेल हे फुलपूरला निघाले। फुलपूरच्या लोकांनी नानांवर विश्वास दाखवत नानाच विजयी होतील हे निश्चित केले। त्यानंतर ते गोंदिया शहरात आले। गोंदिया शहरात त्यांनी गोंदियाच्या विकासाची रूपरेखा मांडली। अशा प्रकारे नाना पंचबुधे व प्रफुल्ल पटेल यांनी सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची रणधुमाडी लावली। सुरजुनी उद्योगास फुलवुनी, कष्टाने घामाने पाय वाट शिंपली, आता ध्येय गाठायचं हाय, थांबायचं नाही, अर्ध्यात मतदार राजा, सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय, अवघा महाराष्ट्र माझा, एक एक जण तन मन धन विसरून झुंजायला। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा।